आता आम्ही बनवतोय बेसनचे लाडू. तर हे असे छोटे छोटे बेसनचे लाडू बांधलेत. हे असे छोटे छोटे बेसनचे लाडू बांधलेत कृष्णाने आणि त्याच्या आजीने. हे असे बनवलेत बेसनचे लाडू. पिठी साखर बघा एवढी शिल्लक राहिली, त्याच्यातली पाऊण डब्बाच पिठी साखर टाकून झाली आणि एवढे लाडू झाले तेवढ्या पिठाचे. हे असे बेसनचे लाडू बनलेत. कृष्णासाठीच बनवले हे. कृष्णाला बेसनचे लाडू आवडतात तर त्याच्यासाठी बनवले. बेसन आधी डाळ भाजून घेतली, डाळ वाटून आणली, परत त्या बेसनमध्ये हे टाकायचं, तूप टाकायचं, मिक्स करायचं, गाठी फोडून घ्यायच्या, बेसन भाजून घ्यायचं, त्याच्यामध्ये तूप टाकून भाजायचं. नंतर एक वाटी ज्या वाटीने घेतलंय ना आपण बेसन तेवढीच साखर घ्यायची, मिक्सरमध्ये दळून घ्यायची वाटून. त्याच्यामध्ये वेलची आणि जायफळची पूड टाकायची, ते पण दळून घ्यायचं. आणि ते मिश्रण भाजून झालं की ते एका भांड्यामध्ये गार करायला ठेवायचं. थोडंसं थंड झालं हलकं, त्याच्यामध्ये टाकायची पिठी साखर आणि असे बांधून घ्यायचे. हे तर आम्ही अशा प्रकारे बेसनचे लाडू तयार केलेले आहेत. तर आवडले तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.